अशी कारल्याची भाजी एकदा ट्राय तर करून बघा. सगळ्यांना जे खात नाही कारल्याची भाजी ते सुद्धा नक्की खातील. तर त्याच्यासाठी अगोदर दोन्ही बाजूचे हे कट करायचे आणि त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि नंतर धुतलं तरी पण चालेल, पण अगोदर धुतल्यावर कसं त्याच्यातले कारलंसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. ज्यांना डायबिटीज आहे ना त्यांच्यासाठी तर एकदम अति चांगलं. त्याच्यामधल्या जे बिया आहेत ना त्या सगळ्या अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर खोबरं, बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट, त्याच्यामध्ये घरी बनवलेला काळा मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, मग घरकुल मसाला ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, अर्धा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्याच्यानंतर ठेचलेलं बारीक केलेलं लसूण आणि सगळं एकदम व्यवस्थित पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं हलकं आणि त्याला त्या ह्याच्यामध्ये आपल्याला भरायचे अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे करायचं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मसाला तो भरून घ्यायचा आहे आपल्याला. ह्याला खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप लवकर पण बनते. कारलं जाड बुडाची कढई मी घेतलेली, त्याच्यामध्ये तेल जिरे परतल्याच्यानंतर मग बारीक केलेलं लसूण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा परत एकदा खोबरं घेतलं मी आणि जो आपण मसाले भरलेले आहेत ना कारले ते आपल्याला घ्यायचे त्याच्यामध्ये आणि ते तेलामध्ये सारखे खालीवरी करायचे, म्हणजे एकदम फ्राय केल्यासारखं त्याला हलवत राहायचे. 2 मिनिटांनी झाकून ठेवायचं, परत काढायचं आणि परत झाकायचं. कोथिंबीर टाकायची आणि जो मसाला बनवलेला आहे ना त्याचं पाणी अशा पद्धतीने बनवून ह्याच्यामध्ये टाकायचं. परत एकदा हलवायचं आणि झाकून ठेवायचं. थोड्या वेळानंतर आपलं कारलं एकदम शिजून अशा पद्धतीने तयार असतं.